भीमशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीवरील भूमिहीन शेतमजूर घरकुलासाठी संपादित केलेल्या जागेवर अतिक्रमण काढा यासाठी आज उपोषण सुरू करण्यात आले होते। या ठिकाणी गट क्रमांक 22/1 मधील जागा भूमिहीन शेतमजुरांच्या घरकुलासाठी संपादित करण्यात आली होती, पण या जागेवर काही लोकांनी उत्तर दिशेला अतिक्रमण केल्याचं भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोजणी नकाशावरून स्पष्ट झालं आहे। तहसीलदारांनी स्वतः स्थळ निरीक्षण करूनही 7 ते 8 महिने उलटून गेले, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे आजपासून श्री विश्वास आनंदा भोसले आणि ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर बसले आहेत आमरण उपोषणासाठी। त्यांची मागणी एकच आहे, आंबेडकर वसाहतीवरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे। ग्रामस्थांचा रोष वाढत आहे आणि प्रशासनाकडे आता मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत हे सर्व शेतमजूर आणि आंबेडकरी बांधव। तुमचं नाव काय आहे? विश्वास आनंद भोसले। कशा संदर्भात हे उपोषण करण्यात आले? हे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीविरुद्ध उपोषणाला बसलेलो आहे। काय प्रकारे मागणी आहे आपली? आम्हाला भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी करून गेली। आंबेडकर वसाहत दत्तनगर या भागातील भूमी शेतमजूर घरकुलासाठी जागा दिलेली शासनाने 1 हेक्टर 69 आर। तर त्याची मोजणी झाल्यानंतर ज्या व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे त्या जागेवर, तर त्या मोजणीमध्ये भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ज्या व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे त्या व्यक्तीचंच नाव मेन्शन केलेलं आहे, म्हणजे त्या वसाहतच्या उरलेल्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे। तर आम्ही तो प्रस्ताव मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी तहसीलदारांना सादर केलं आणि मंडळ अधिकारी त्या जागेची स्थळ पाहणी करून गेले आणि त्याच्या व्यतिरिक्त तहसीलदार साहेब पण त्या जागेची स्थळ पाहणी करून गेले। ज्या व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे त्या व्यक्तीचे प्लॉट दत्तनगरला पाटाच्या पलीकडे असताना त्यांनी शासकीय जागेवर म्हणजे भूमिहीन शेतमजुरांच्या दिलेल्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे। तिथं स्वतः गाळे बांधलेले आहेत। त्या गाळ्याच्या संदर्भात आणि त्या जागेसंदर्भात आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। आम्ही वेळोवेळी तहसीलदारांना दर हप्त्याला भेटत असतो, पण त्यावेळेस आम्हाला तहसीलदार साहेब सांगायचे का आपली प्रोसेस चालू आहे असे त्यांनी आम्हाला एक नाही तर 8-9 महिन्यापासून आम्हाला त्या अतिक्रमणासंदर्भात पुढे नेलेलं आहे। आता आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय ते अतिक्रमण काढल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही। जर प्रशासनाने आपली दखल नाही घेतली तर पुढील पावले काय राहणार? त्यांनी दखल नाही घेतली तर मी आत्मदानाचं हे करील। शेवटी तहसीलदार मिलिंद वाघ यांनी उपोषणकर्ते विश्वास भोसले व त्यांचे सर्व सहकारी यांना बोलवून उपोषण सोडा, मी लवकर सर्व गोष्टीचा पाठपुरावा करून कलेक्टरकडे प्रस्ताव पाठवला आहे, लवकरच अतिक्रमण काढण्यास सुरुवात करू, त्यामुळे आपण उपोषण सोडा अशी विनंती केली व त्या विनंतीला मान देऊन उपोषण सोडण्यात आले। यावेळी माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे, भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ मगर, ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुंकुलोळ, किरण खंडागळे, माजी सरपंच सुनील शिरसाट, शहाजान बागवान, संतोष केदारे हे तहसीलदार मिलिंद वाघ यांना सांगितले की उपोषणकर्त्याबाबत आपण व्यवस्थित निर्णय घेऊन योग्य ते मार्गदर्शन करा असे सांगितले। सचिन खांडरे, सुनील संसारे, आकाश जाधव मोठ्या प्रमाणात दत्तनगरमधील नागरिक उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी सोमनाथ पटाईत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।